श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिकमध्ये बँकिंग क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारत सरकारचा उपक्रम असलेल्या पंजाब अँड सिंध बँकेच्या गोविंदनगर शाखेचा भव्य शुभारंभ पार पडलाय. 1908 मध्ये स्थापन झालेल्या या बँकेनं देशभरात आपला विस्तार केलाय. नाशिक रोड नंतर आता गोविंदनगर इथं दुसऱ्या शाखेचा शुभारंभ करण्यात आलाय. या शाखेचे उद्घाटन व्यवस्थापकीय संचालक व CEO स्वरूप कुमार सहाय यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. प्रसंगी दीप प्रज्वलन करून नाशिक शाखेच्या वतीनं उपस्थित मान्यवर आणि जुन्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्यात पंजाब अँड सिंध बँकेच्या 29, जिल्ह्यात 41 शाखा आहेत. पुढे 80 शाखा उभारण्याचं बँकेचे उद्दिष्ट आहे. बँकेचा 6000 कोटींचा व्यवहार असून ग्राहकांचे विश्वास हेच बँकेचं भांडवल आहे. ग्राहकांना कमी व्याजदर कर्ज आणि ठेवीदारांच्या पैशाची सुरक्षा याला बँकेचं प्राधान्य आहे. सुलभ कर्ज वितरण हे मुख्य उद्दिष्ट आहे. नाशिक सोबत पुण्यातील वाकड शाखेचे उद्घाटन यावेळी ऑनलाईन करण्यात आलं. पंजाब अँड सिंध बँकेचा देशभरात विस्तार झाला असून संपूर्ण भारतात ब्रांच नेटवर्क, ATM सेवा, डिजिटल व्यवहार असल्यामुळे बँकेचं काम पारदर्शकपणे सुरू आहे. याचमुळे महाराष्ट्रात पंजाब अँड सिंध बँकेला खातेदार, ठेवीदार व ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. अल्पावधीतच बँकेनं नागरिकांचा विश्वास संपादन केलाय. बँकेसोबत 12 वर्षापासून 13 वर्षापासून जुडलेलो असून आज या ठिकाणी गोविंदनगरच्या नवीन शाखेचे जे उद्घाटन झाले त्याबद्दल स्वरूप कुमार शाह MD हे उपस्थित राहिले. सरबजीत सिंग ZM झोनल मॅनेजर तसेच FGM पांडे सर व सर्व बँक स्टाफ उपस्थित होता. सर्व ग्राहक वर्ग उपस्थित होता. या ठिकाणी आजची बँक ही 183 कोटीने ओपन झाली असून मी या ठिकाणी बँकेला लवकरच 500 कोटीपर्यंत जाऊ यासाठी शुभेच्छा देतो. सर्वांच्या मनापासून धन्यवाद. आज नाशिक येथे पंजाब सिंध बँकेची नवीन शाखेचं ओपनिंग झालं आणि पंजाब सिंध बँकेचे MD स्वरूप शहा या शाखेच्या ओपनिंगसाठी मुंबईहून येथे आले आणि खऱ्या अर्थानं नाशिककरांसाठी पंजाब सिंध बँकेची दुसरी शाखा नाशिककरांसाठी ओपनिंग झाली आणि नाशिककरांसाठी मी विनंती करेल नाशिकच्या ग्राहकांसाठी की पंजाब सिंध बँकेची सर्व उद्दिष्टे, नियोजन आणि या ठिकाणचे सर्व मॅनेजर असतील, कर्मचारी असतील, खरोखर खूप चांगल्या रीतीने त्यांची सेवा आहे त्या सेवेचा लाभ घ्यावा. आणि मला आनंदाची गोष्ट एवढंच सांगेल का तुम्हाला बिझनेससाठी आणि कोणत्याही प्रकारच्या लोन फॅसिलिटीसाठी पंजाब सिंध बँक आपल्या सेवेसाठी तात्पर्याने उपस्थित आणि उभी राहते. मला विनंती आहे का पंजाब सिंध बँकेच्या सर्व कर्मचारी आणि या ठिकाणी आम्हाला बोलावलं आणि आमचा मान सन्मान वाढवला त्याबद्दल पंजाब सिंध बँकेचे खरोखर मनापासून स्वागत व धन्यवाद. नमस्कार, मी अजित भागवत सरोदे, पंजाब अँड सिंध बँक नाशिक रोडचा इंचार्ज आहे. आमची पंजाब अँड सिंध बँकेची एक शाखा 2010 पासून इथं नाशिकमध्ये कार्यरत होते. रिसेंटली त्याच्यामध्ये बिझनेसमध्ये काफी जंप आलेला आहे. त्यामुळं बँकेने परत असं डिसाईड केलं आहे की आपल्या नाशिक शहरामध्ये अजून शाखा विस्तार करावा. त्यासाठी आज गोविंदनगर येथे आपल्या एक नवीन शाखेचं उद्घाटन झालेलं आहे आणि ह्या शाखेचं उद्घाटनासमयी बँकेने 183 कोटीचा बिझनेस केलेला आहे आणि लवकरच लवकर ही 500 कोटी पण क्रॉस होईल असं नवीन मॅनेजर शशिकांत भेंडे यांची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. मैं आज इस विजिट में हूँ नासिक ब्रांच में फॉर ओपनिंग द सेकेंड ब्रांच इन नासिक एट गोविंद नगर. Along with this branch, we are also inaugurating online a virtual inauguration of our Wakad branch in Pune. The idea of opening these two branches, one in Nasik and one in Wakad, Pune, is that we want to expand into the state of Maharashtra in a much bigger way. Presently, the existing branch network of Maharashtra is only 41 branches.
There are 36 districts in the state of Maharashtra. So we want to be present in all the districts of Maharashtra state. So in that endeavor, we are now opening more and more branches in state of Maharashtra. So with these 2 branches and another 38 branches we have lined up that is going to be opened very, very shortly in another 2-3 months time. So we are having an estimation that we will have more than 80 branches in the state of Maharashtra, covering all the districts in the state of Maharashtra. So this will be a big opportunity for not only the bank to reach out to the customers, but also for the customers of state of Maharashtra to take the benefits of the various banking services of Punjab and Sind Bank. कृषी आणि औद्योगिकदृष्ट्या खातेधारकांनी बँकेकडून कर्ज घेऊन आपली प्रगती केली आहे. हाच विश्वास खातेदारांनी व्यक्त केला. गोविंदनगर नाशिक शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ स्वरूप कुमार सहा, क्षेत्रीय व्यवस्थापक विनोद कुमार पांडे, विभागीय व्यवस्थापक मुंबई विभाग सर्वजित सिंग आणि नाशिक शाखेचे व्यवस्थापक शशिकांत बेंडे, संतोष सुरळकर, संतोष वणकर आदींसह ग्राहक आणि बँकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.